टीसीएस कंपनी अत्याचार प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बातमी। आरोपींना नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। रजा मेमन आणि शफी शेख यांना हजर करण्यात आलेल्या थोड्याच वेळात आरसी नरवाडिया यांच्या न्यायालयात इन कॅमेरा सुनावणीला सुरुवात होणार आहे। नाशिक सत्र न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर आता संशयित आरोपींना पुन्हा एकदा कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। आता संशयित आरोपींना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते याकडे लक्ष असेल। दरम्यान या प्रकरणातली आणखीन एक महत्त्वाची आरोपी निदा खान ही अद्याप फरारच आहे। तर इतर 2 आरोपी रजा मेमन आणि शफी शेख यांना कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। या दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती नाशिक सत्र न्यायालयाकडून। ती संपल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। आता पुढे त्यांना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी हे पाहावं लागेल। दरम्यान निदा खान ही एक महत्त्वाची आरोपी अद्याप फरार आहे। ती गर्भवती असल्याचं समजतं। गेल्या 3-4 महिन्यांपासून ती मुंब्र्यातही वास्तव्याला होती, मात्र अद्याप तिचा कोणताही सुगावा लागलेला नाही। दरम्यान ज्या 2 आरोपींना कोर्टात हजर केलेलं आहे त्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती? हेमाली, टीसीएस कंपनीतील जे महिला अत्याचार आणि धर्मांतर आरोपाचं प्रकरण आहे ते कदा राज्यभर गाजत आहेत। यामधील जे 2 आरोपी आहेत, संशयित आरोपी रजा मेमन आणि शफी शेख यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। दरम्यान ती कोठडी आज संपते आहेत आणि त्यामुळे त्यांना आता थोड्याच वेळात आरसी नरवाडिया यांच्या न्यायालयामध्ये हजरही केल्या जाणार आहेत। दरम्यान ही सुनावणी जी आहे ती आज देखील इन कॅमेरा होणार आहेत, कारण एकंदरीतच जे याचे तपशील आहेत ते गुप्त राहावेत यासोबतच सुरक्षेच्या कारणास्तव न्यायाधीशांनी हा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान आपण जर बघितलं की आजच्या सुनावणीमध्ये नक्की काय होतंय, कारण काल देखील या 2 आरोपींना चौकशीसाठी 3 तास चौकशीसाठी एटीएसने ताब्यात त्यांचा घेतलेला होता आणि एटीएसने देखील चौकशी केलेली आहे। त्यामुळे आज नक्की न्यायालयामध्ये काय घडामोडी होत आहेत, नवीन काय खुलासे होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण गुन्ह्यामध्ये जे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत त्यातील निदा खान जे आहे ते अद्यापही फरार आहेत। त्याचा शोध जो आहे तो अजूनही एसआयटीला देखील लागलेला नाहीये। त्यामुळे एकंदरीतच आजच्या या सुनावणीमध्ये नक्की काय होतंय, पुढे नक्की आता काय निर्णय हा घेतला जातोय, या एकंदरीतच कारवाईकडे सर्वांचं लक्ष देखील लागलं। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।